सर, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गायकवाड सर, सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक माझे मित्र कुंभार सर, दुसरे या गावातील रहिवासी निकम सर, भीमराव निकम गुरुजी, माझ्यासोबत आलेले पदवीधर, सेवानिवृत्त पदवीधर माझे मित्र बडदरे सर आणि या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन, जागतिक कीर्तीचे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आणि या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. 2012 साली त्यांच्या 125व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनानं राष्ट्रीय गणित दिन जाहीर केला आणि त्यापासून हा कार्यक्रम, हा दिन साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन हे तामिळनाडू, मद्रास प्रांत, आताचे तामिळनाडू, तंजावर जिल्ह्यात तेथील जन्म झालेले 22 डिसेंबर 1887 साली त्यांचा जन्म झाला. कुंभकोणम म्हणून एक छोटस गाव आहे, त्या ठिकाणी शहर आहे आणि त्या शहरामध्ये एक बाळ, हे बोललं का रे, अजिबात लक्ष द्या प्रामाणिकपणाने पुढं. कुंभकोणम एक छोटस शहर तामिळनाडू मध्ये, त्या ठिकाणी त्या मुलाचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण श्रीनिवास रामानुजनचं झालं. श्रीनिवास रामानुजन हा बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी होता, हुशार होता. त्याचा गणित वेळ बालपणापासूनच होतो. अनेक गणिती क्रिया वेगवेगळ्या रूपानं सूत्र तयार करून, स्वतः सूत्र तयार करून वेगवेगळी क्रिया करून उदाहरणं तो तयार करतो बालपणापासूनच. प्राथमिक शाळेत असताना त्यांच्या शाळेला वार्षिक तपासणीला अधिकारी आले होते. ते बाळ, इकडे लक्ष नाही तुझं. प्राथमिक शाळेत असताना त्या मुलाला त्या ठिकाणी वार्षिक तपासणीला अधिकारी आले होते. अधिकाऱ्यांनी तो ज्या वर्गात होता त्या वर्गात आल्यानंतर तपासणी केली व मुलांचं बौद्धिक पाहिलं जातं, मुलांची तयारी कशी आहे हे पाहिलं जातं. त्याप्रमाणे पाहिलं आणि त्या वर्ग शिक्षकाचं शालेय दप्तर पाहायचं होतं त्या अधिकाऱ्यांना. म्हणून मुलांनी शांत राहावं म्हणून त्या मुलांना एक उदाहरण दिलं. ते उदाहरण असं होतं, अत्यंत दिसायला सोपं होतं पण वेळ खाऊ उदाहरण होतं. काय उदाहरण दिलं? अत्यंत सोपं, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 असं कुठपर्यंत जायला सांगितलं? 100 पर्यंत. किती वेळ लागणार पहा. 100 पर्यंत ते बेरीज करायला आणि ती मुलं गुंतली. पण हा मुलगा कुशाग्र बुद्धीचा, तो 2 मिनिटात लगेच उभा राहिला.
आणि त्यानं उदाहरण आपलं सोडलेलं दाखविलं. 100 पर्यंतची बेरीज त्याने क्षणात सोडली. ते अधिकारी सुद्धा थोडे हे झाले. पुन्हा त्या मुलाकडूनच समजून घेतलं की बाळा हे उत्तर कसं काढलं. मग त्यानं सूत्र रूपानं ते अधिकाऱ्यांना वर्ग शिक्षक सगळ्यांना समजून हे केलं. ते उदाहरण छोट्याशा स्वरूपात मी तुम्हाला सांगतो. त्याने 1 ते 10 ची बेरीज किती जणांना माहिती आहे? 1 ते 10 ची बेरीज आपण 1 अधिक 1 2 3 4 10 पर्यंत नेहमी म्हणतो. पण त्या 1 ते 10 ची बेरीज कधी केल्या का? तर 1 ते 10 ची बेरीज ही 55 आहे. ही तुम्ही पुन्हा काढू शकाल आणि ती किती सोपं आहे पहा. पहिला अंक 1, शेवटचा अंक 10. ह्या दोन्हीची बेरीज किती झाली? पहिला अंक आणि शेवटच्या अंकाची बेरीज 11. 10 गुणिले 11 भागिले 2. 10 गुणिले 11 भागिले 2. मग 10 आणि 11, 10 मधलं समसंख्या कोणत्या यातली? समसंख्या. अरे बोला ना. 10. 10 आणि 11 मधली समसंख्या कुठली? आणि मग बोला. मग ह्या समसंख्येची निमपट किती झाली? 5. 11 5 55. 11 5 55. असे कुठवर 1 ते 20. 20 आणि 21. 20 ची निमपट 10. 21 गुणिले 10 210. याप्रमाणे 100 गुणिले 101 भागिले 2. अशा पद्धतीनं त्या मुलानं ते सूत्र समजावून सांगून ते उदाहरण हे करून दिलं. असा हा बालपणापासूनचाच मुलगा गणिती वेळ इयत्ता 6वीत असतानाचा एक प्रसंग. इयत्ता 6वीत असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका गृहस्थानं त्याचं गणिती वेळ पाहिलं. रोज शाळा सुटली घरी आला की त्याचं कागद सगळी गणिताने सतत लिहितच बसायचा. त्या गणिती वेळ शेजारच्या एका गृहस्थानं पाहिलं आणि त्या गृहस्थानं काय केलं, एका ग्रंथालयातून एक पुस्तक त्या मुलाला आणून दिलं. त्या ग्रंथकाराचं नाव होतं जे कार. यांचं एक पुस्तक प्युअर मॅथमॅटिक्स नावाचं पुस्तक त्यांनी त्या रामानुजनला आणून दिलं. कितवीत असताना? 6वीत असताना. लक्षात घ्या, त्या पुस्तकामध्ये 6115 सूत्र होती. किती सूत्र होती? 6115. 6115 सूत्र नुसती सूत्र होती. त्या मुलानं ते प्रत्येक सूत्र सिद्ध केलं, पायरीनुसार सोडलं. 6115 एवढा आगा म्हणजे अनाथ बुद्धीचा हा विद्यार्थी 10वी त्यावेळेला 7वीची परीक्षा ही केंद्रावर नसायची. जशी आता 10वीची 12वीची असते बोर्डाची परीक्षा त्याप्रमाणे त्यावेळेला तो 10वी तो जिल्ह्यात प्रथम आला होता. पहा, त्याला 11वीच्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याला सुब्रह्मण्यम चांगल्या गुणानं पास झाला म्हणून सुब्रह्मण्यम स्कॉलरशिप मिळाली होती. असा विद्यार्थी कॉलेजला गेल्यानंतर मात्र हा विद्यार्थी कॉलेजला गेल्यानंतर इतर विषयाकडे दुर्लक्ष झालं आणि तो गणितीची क्रिया फक्त हे करीत राहिला.
त्यामुळे इतर विषयात तो नापास झाला. त्यामुळे तो त्या 3 वर्षे त्या कॉलेजला जाऊन सुद्धा तो नापास झाला. पहा, एक कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी इतर विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळं तो ही झाला. 22व्या वर्षी त्या मुलाचं लग्न केलं. त्याच्या आईवडिलांनी काळजी वाटली, त्यांना कुठेतरी कामाला लागला पाहिजे म्हणून एका पोर्ट ट्रस्टमध्ये त्याला कामालाही लावला. 25 रुपये पगारावर. किती रुपये? 25 रुपये पगारावर त्याने कामाला लावला. आणि मग तो सर्व्हिस करीत करीत आपलं गणिती वेळ हे चालूच होतं. आणि हे बाळ गणिती वेळ हे चालू असताना त्या पोर्ट जिथं सर्व्हिसला होतं त्या सरांचं त्या ट्रस्टचं काहीतरी काम होतं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे, ऑफिशियल काम. आणि त्या ऑफिशियल कामासाठी हा रामानुजन जिल्हाधिकाऱ्याकडे गेला. मात्र त्यांना पूर्वकल्पना होती, जिल्हाधिकारी एक गणिताचे चांगले व्यासंगी आहे असं त्याच्या कानावर आलं होतं. म्हणून त्यानं मुद्दाम काय लेखन केलं होतं, ते लेखन सुद्धा घेऊन गेला होता आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटला. पोर्ट ट्रस्ट स्वतःचं काम झाल्यानंतर त्यांनी त्याची स्वतःची ओळख करून दिली. त्यानं सोबत आणलेलं गणिताचं लेखन दाखवलं आणि त्यांना गणितीचं माझं व्यासंग आहे हे दाखवून दिलं. त्या जिल्हाधिकारी प्रभावित झाले. हा मुलगा खरोखरच त्या जिल्हाधिकाऱ्याने काम काय केलं तर पोर्ट ट्रस्टचे जे चेअरमन होते त्या चेअरमनला च्या कानावर घातलं, त्याला पत्रव्यवहार केला. आणि हा मुलगा असा आहे आणि या मुलाकडे विशेष लक्ष, या गणिताचं त्याला हे आहे तर तुम्ही ह्याच्यात थोडं लक्ष घाला. चेअरमनने बी लक्ष घातलं. त्यानं तिथल्या मद्रास विद्यापीठाशी संपर्क साधला आणि तिथल्या प्रोफेसर अय्यर यांच्याशी त्या चेअरमनने संपर्क साधून त्या मुलाचा परिचय करून त्या मुलाला त्या ठिकाणी नेऊन, काय चाललंय रे बाळ, संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांनी त्या मुलाला त्या विद्यापीठाच्या अय्यर या प्रोफेसरांच्याकडे हे केलं. प्रोफेसरांनी बी त्याचं लेखन वगैरे सगळं पाहिलं आणि त्यांनी सल्ला दिला रामानुजनला की केम्ब्रिज विद्यापीठामध्ये इंग्लंडला एक प्रोफेसर जागतिक कीर्तीचे गणित तज्ञ आहेत, प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करायला सांगितला आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार त्यांनी केला. की त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्यानं त्या मुलानं, त्या रामानुजननं हा जागतिक कीर्तीच्या प्रोफेसर हार्डीशी पत्रव्यवहार केला. पत्रात काय लिहिलं, मी एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. मी पोर्ट ट्रस्ट मध्ये 25 रुपयावर पगार आहे. मी पदवीधर नाही, पण शालेय शिक्षण माझं झालेलं आहे. पण माझं गणिताचंच मी लेखन जास्तीत जास्त गणितावरलं घरगुती केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, काय मुलं चोळबोळ करताय. मग हे सगळं सांगितल्यानंतर त्या हार्डीना ते पत्र वाचल्यानंतर थोडं त्या मुलाबद्दल थोडं हे वाटलं. हार्डीचा आणि त्या मुलाचा पत्रव्यवहार सुरू झाला. मात्र पत्र पाठवताना त्यानं सोबतचे काही लेखन पाठवलं होतं
आणि ते लेखन जर तुम्हाला आवडलं तर प्रसिद्ध करा असं रामानुजननं हार्डींना सांगितलं होतं. त्याप्रमाणे हार्डीने त्याचं ते लेखन प्रसिद्ध केलंच. पण तो मुलगा तो रामानुजन आपल्या केम्ब्रिज विद्यापीठात यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. योगायोगानं त्याच केम्ब्रिज विद्यापीठातील नेव्हिल नावाचे प्राध्यापक हा भारतामध्ये आलेले होते. त्यांनी संपर्क साधला. ते नेव्हिल यांनी मद्रास विद्यापीठातल्या IR यांच्याशी हे करून त्या मुलाला त्या ठिकाणी बोलवून घेऊन रामानुजनला बोलवून घेऊन त्याला प्रवृत्त केलं. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्यांची मानसिक तयारी पाठवायची तयारी केली आणि मग सर्वांच्या इच्छेखातर त्या मुलाच्या आई वडिलांनी संमती दिली की पोराचं आयुष्याचं जर चांगलं होत असेल तर जायला का. त्याप्रमाणे 1914 साली नेवासा पोटीनं हा रामानुजन इंग्लंडला केम्ब्रिज विद्यापीठात दाखल झाला. केम्ब्रिज विद्यापीठात गेल्यानंतर त्यानं 29 शोध निबंध लिहिले. एक शोध निबंध लिहायचं म्हणजे किती कष्ट असतात, फार मोठे. त्याने 29 लिहिले. त्यातले 6 शोध निबंध हे हार्डींच्या मदतीने केले. बाकीचं स्वतःही केले. हार्डीने त्यांना फार मोठं सहकार्य केलं. दोघांच्या येणं त्या ठिकाणी त्याचा गणिताचं संशोधनाचं कार्य हे चालूच होतं. लास्ट नोटबुक नावाचं एक पुस्तक की ज्याच्यामध्ये 600 प्रमेय आहे. रामानुजनचं पुस्तक लास्ट नोटबुक 600 प्रमेय आहेत. आणि ते 600 प्रमेय त्याने स्वतःही केलेले होते त्या पुस्तकामध्ये. हे संशोधन चालूच होतं. 1917 साली त्यांना फेलोशिप मिळाली. इथली एक मोठी संस्था होती. त्या संस्थेनं त्याला फेलोशिप दिली. फेलोशिप बहाल केलेला भारतातील तो पहिला विद्यार्थी होता, पहिला माणूस नागरिक होता. असा मुलगा त्या ठिकाणी संशोधन कार्य गणिताचं चालू असताना दुर्दैवानं तिथलं हवामान त्या मुलाला मानवलं नाही आणि त्याला TB की ज्याला क्षयरोग म्हटलं जातं, हा क्षयरोग हा आजार जडला आणि तो विकनेस आला. त्याला खूप थकवा आला. तरी सुद्धा त्याचं काम हे ते चालू ठेवलं. औषधोपचार चालू होतं. पण नाईलाज असतो. त्याला तिथलं काय ती हे होईना, आजार बळावत चालला होता. शेवट त्यांना 1920 साली ते मायदेशी परतले. मायदेशी परतले तरी त्याचं काम हे त्यानं चालूच होतं. पण अखेरचा श्वास त्यांनी 26 एप्रिल 1920 साली घेतला आणि ते स्वर्गवासी झाले. जरी स्वर्गवासी वयाच्या 32व्या वर्षी, फक्त वय किती झालं 32, पण तो 32व्या वर्षी तो एक जागतिक कीर्तीचा गणित तज्ञ झाला. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जिद्द चिकाटी असल्यानंतर किती माणूस पुढे जातो. जागतिक गणित विश्वामध्ये 20 नोंदी त्याच्या नावे आहेत. टाइम्स म्हणून एक नियतकालिक
जागतिक कीर्तीचं साप्ताहिक आहे, साप्ताहिक. त्यामध्ये सुद्धा त्या मुलाची नोंदी आहे, म्हणजे ही झालेली आहे. यांनी घडवलं सहस्त्र. आत्ता 2013 साली एक पुस्तक निघालेलं आहे. म्हणजे मागील 1000 वर्षातील 1000 प्रतिभावंत व्यक्तींचं त्या ठिकाणी प्रत्येकाचं चरित्र आहे. त्यामध्ये श्रीनिवास रामानुजींची नोंद आहे. अशा या जागतिक कीर्तीला, जगाला, आपल्या भारताला, आपल्या भारताचं नाव लौकिक त्या मुलानं जागतिक पातळीवर केलं आणि त्यांचं ते औचित्य साधून या ठिकाणी शासनानं हा राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधूनच ज्या गावामध्ये मी 16.5 वर्षे या गावामध्ये, तुमचे वडील, आजोबा, माझे विद्यार्थी आहेत, हे निकम गुरुजी, पेपरावर निकम गुरुजी आहेत, तेही माझ्याबरोबर होते. हे कुंभार गुरुजी, तेही या ठिकाणी होते. आणि अशा या जिव्हाळ्याच्या गावामध्ये की ज्या गावामध्ये आपण 16 वर्षे काढली, ज्या गावानं आपल्याला प्रेम दिलं, त्या गावातल्या मुलांचं कुठेतरी कौतुक करावं या उद्देशानं या ठिकाणी मी या राष्ट्रीय गणित दिनाचं औचित्य साधून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेमध्ये येऊन त्या मुलांचं कौतुक करण्याच्या दृष्टीनं आलो. या ठिकाणी आल्यानंतर विद्यालयानं आमचं स्वागत केलं आणि तुम्ही सर्वांनी माझे जे काही मनोगत, विचार शांततेनं ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं 2 शब्द संपवतो.